मोबाईलसाठी पोरानं बापाच्या जेवणात उंदीरची औषध टाकून बापाची केली हत्या. अशा पोराले तर उलट लटकून चांगले फटके दिले पाहिजे ढुंगणावर त्याचे पॅन काढून. बंद करणार तो आवाज, नुसतं त्या गाडीचा आवाज करून राहिला. हे घर का गाडीचं शोरूम? ओ बाबा, मला KTM बाईक घेऊन पाहिजे. त्या तांदूळाच्या डब्यात 100 रुपये ठेवले आहे, ते घेऊन जाईन. कोणची गाडी आणायची आहे ते घेऊन ये. ओ डॅडी, मला ते रिमोट कंट्रोलची प्लास्टिकची गाडी नाही आणायची आहे. मग कोणती गाडी पाहिजे तुले? ते मार्केटमध्ये नवीन गाडी आली आहे KTM, ते पाहिजे मला. किंमत काय त्याची? काही जास्त किंमत नाही त्याची, 1,80,000 रुपये किंमत आहे फक्त. अरे शंभड्या, तुला जर दुकानात जाऊन विकले ना तरी तुझी किंमत 1,80,000 रुपये येणार नाही म्हटलं. मला काही माहित नाही, मला KTM पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. हे कोणती तुझी KTM फेटीएम होय तर त्याच्यासाठी घ्यासाठी तर किडनी विका लागन बाबू. का हो डॅडी, तुमची एक किडनी विकली तर येऊन जाईन KTM घ्यासाठी पैसे. एका किडनीवर तुम्ही राहू शकता ना जिंदा. अरे मादर सुद्धा माही गोष्ट नाही करून राहिलो. तुला गाडी घ्यायची आहे ना, मग तू तुझ्या दोन्ही किडन्या विकून टाक आणि घेऊन घे ते गाडी. मग तू या दोन्ही किडन्या विकल्या दिन ते गाडी कोणती KTM का फेटीएम होय तर. का हो, माझ्या दोन्ही किडन्या विकल्या तर मी मरून जाईन ना. अरे मर ना मग, तसा जगून काय फायदा आहे तुया? नुसतं दिवसभर किरतोडा लावता आमच्या मांग. हो, तुम्ही मायावर आतापर्यंत 1 तरी रुपये खर्च केला काय? तू पैदा व्हायच्या आधी मी इंग्लिश दारू पित होतो. तू पैदा झाला आणि तुझा खर्च वाढला. मग मी इंग्लिश दारू सोडली आणि देशी दारू पकडली. तरी तू म्हणतो तुम्ही माझ्यासाठी काय केलं? इंग्लिश सोडली आणि देशी धरली, पण दारू तर सोडली नाही ना. काय झालं, काऊन भांडणं करून राहिले तुम्ही कुत्राय मांजरायवानी? पाय ना तुझ्या पोरग त्या गाडीसाठी 1,80,000 रुपये मागून राहिलं. हात खाली करायचा म्हटलं. हात दाखवातच नाही आपल्या समोर, नाही तर हात तोडून टाकून डायरेक्ट तुमचा. अरे पोट्ट्या, 1,80,000 मध्ये आपल्या पूर्ण वर्षाचा किराणा होते. मला नाही माहित ते, मला KTM पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. का हो डॅडी, आप्पाची तर एवढी मोठी जमीन आहे, द्या ना त्यातला एखादा तुकडा विकून मला ती घेऊन गाडी. हा, प्रॉपर्टीचं बाबाची आहे, तुम्ही तर नुसतं आयत्या बिडार बसून खाऊन बसले आहे. पाहिलं कसं तोंड चालत्या माकडाचं चर्र चर्र. माझ्या एकटीचं आहे का ते, का मी ऑनलाईन ऑर्डर करून बोलवलाय तिले? बाबाच्या प्रॉपर्टीतून द्या ना मला ती गाडी घेऊन. म्हणजे मी काहीच कमवलं नाही, जिंदगीभर नुसतं गोट्या काढल्या. पाहिजे ते पोरग कसं बोलून राहिलं. हे तुझ्याच्यानं वाया गेलं हे. हात खाली म्हटलं. हात नाही वरत करायचा, नाही तर हात तोडून देईन हातात तुमच्या. सांगते पोराले जरासं काय काय कमवलं तर मी. अरे बाबू, ते बाबाने तुझ्यासाठी टीव्ही, पलंग, स्टूल, कपाट, अलमारी, सोफा एवढं सगळं कमवून ठेवलं तुझ्यासाठी. टीव्ही, पलंग, स्टूल, अलमारी, सोफा, बस एवढंच कमवलं का मी फक्त? हा, इतकंच कमवतो मी. बाकीचे भांडे माझ्या बापाने दिले होते. 2 ट्रक भरून गाड्या आणल्या होत्या भांडे भरून. येडी बायको गळ्यात टाकून दिली माया. अव, तुमचं घरदार पूर्ण पागलो तर पागल. मी आणलं सगळ्या ठिकाणावर. हा, तुझ्या घरचे तर लय समजदार होते वाटते, म्हणूनच तुला अशी बुद्धी दिली वाटते ताईनं. हो, माझ्या घरच्याले काही बोलायचं नाही म्हटलं, नाही तर तांगड तोडून हातात देईन तुमच्या. माझ्या गाडीचं राहिलं बाजूला आणि तुमचंच दोघांचं महाभारत चालू झालं. जा, मला नाही घ्यायची गाडी ते. पा कसं ध्यानावर आणलं माझ्या पोरगाले. येले म्हणते दूध पण तपवलं आणि उतू पण नाही गेलं. वाह, काय ऍक्टिंग करतं बापा तू. वा मस्त ऍक्टिंग करतो तू तर. पिक्चरात कोण नाही गेली? पिक्चरात गेलीस तर तू तुले तो वर्ल्ड कप भेटला असता, वर्ल्ड कप. वा 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 वा, क्या बात आहे. मस्त गेम खेळला तुम्ही दोघांनी तर माझ्यासोबत. वा वा, अच्छी बात आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा. चला भेटू मग पुढच्या व्हिडिओत.